जळगाव महापालिकेच्या वतीने नाले सफाईची मोहीम राबवली जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून जे आहे नाले सफाई केली जाते आहे। पावसाळा तोंडावर असताना महिनाभरावरच पावसाळा येऊन ठेपलेला आहे, मात्र तरीही नाले सफाई संदर्भात महापालिकेकडून कुठलेही नियोजन करण्यात आलेलं नाही आणि या संदर्भातली निविदा प्रक्रिया देखील काढण्यात आलेली नाही। निविदा प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे नाले सफाईला विलंब झाला आणि निविदा प्रक्रिया राबवलीच गेली नसल्यामुळे या ठिकाणी कुणीही ठेकेदार समोर आला नाही आणि त्यामुळे आता स्वतः महापालिकेतर्फेच नाले सफाई केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। महापालिकेच्या सभेमध्ये नगरसेवकांनी नाले सफाई बद्दल या ठिकाणी संताप व्यक्त केला होता। पावसाळ्यामध्ये अनेक घरांमध्ये जे आहे नाल्याचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान होतं। गेल्या काही वर्षांपूर्वी दुर्घटना देखील घडलेल्या आहेत। या दुर्घटना घडू नये म्हणून वेळेत नाले सफाई होणं गरजेचं असल्याचं म्हणत नगरसेवकांनी महापालिकेच्या बैठकीमध्ये संताप व्यक्त केला होता। त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आणि महापालिका आता या ठिकाणी नाले सफाई करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। ठिकठिकाणी जळगाव शहरातल्या चारही प्रभागांमध्ये एकाच वेळी महापालिकेच्या वतीने नाले सफाई केली जाते आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी नाले सफाईचा हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुटताना पाहायला मिळतो आहे। मात्र आता महिनाभरावर पावसाळा येऊन ठेपलेला आहे आणि महिनाभरामध्ये जळगाव शहरातले नाले साफ पूर्णपणे स्वच्छ होतील का, त्यातली घाण ही बाहेर काढली जाईल का, की पुन्हा नागरिकांना पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महापालिका इतक्या उशिराने नाले सफाई का करते आहे, नाले सफाई संदर्भातलं महापालिकेने नियोजन वेळेस का केलं नाही आणि आता कधी निविदा प्रक्रिया पूर्ण करेल आणि कधी राबवली जाईल, त्यामुळे नाले सफाईची प्रक्रिया ही वेळेत पूर्ण होईल का, की नागरिकांना पावसाळ्यामध्ये पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे, असे एक ना एक सवाल या ठिकाणी उपस्थित होत असून महापालिकेच्या लेट लतीफ कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।